अध्याय 5वा कर्मसन्यास योग. 10वा श्लोक चालू आहे. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति य लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. आता आत्मसंगे सर्वेंद्रिय वृत्ती वावरती अर्थी आपुलाल्या. अर्थी म्हणजे विषयात. आता आत्मसंगे सर्वेंद्रिय वृत्ती वावरती अर्थी आपुलाल्या. दीपाधारे जैसे गृहीचे व्यापार चालती साचार धनुर्धरा. तैसी सर्व कर्मे तयाची या देही होनी जो राही योगयुक्त. जैसे पद्मपत्र असोनी जळात जळे नवे लिप्त कदाकाळी. तैसा सर्व कर्मे करोनी तो पार्था पावेना सर्वथा कर्मबंधा. कर्मसन्यासी कसा जगतो ह्याचं उल्लेख इथे करून दाखवलेला आहे, सांगितलेला आहे श्रीकृष्णानं की आत्म्याच्या आत्म्याला मी आहे, मी म्हणजे आत्मा या संकल्पनेत जगत असताना मग इंद्रिय सर्व आत्मप्रवृत्त होतात आणि त्या पद्धतीनं ती आपले विषय वावरती अर्थी आपुल्याल्या. अर्थी म्हणजे प्रत्येकाचा सब्जेक्ट जो असतो, कानाचा सब्जेक्ट आहे ऐकणं, मुखाचा सब्जेक्ट आहे खाणं किंवा बोलणं, तर असं हातांचा आहे की काम करणं. प्रत्येक आपले दश इंद्रिया जी आहेत त्यांना जो जो विषय दिलेला आहे, सब्जेक्ट आहे त्याचा, तिथे ते आत्म्याच्या अ, अनुषंगाने वागतात, आत्माच्या संमतीने वागतात. तिथे देहबुद्धी नसते, म्हणजे शरीर नाही ठरवत की काय करायचं, इंद्रियांचा उपयोग. आता देहबुद्धी आणि आत्मा हा जो कॉन्सेप्ट आहे ना, हा फार थोडासा कठीण आहे समजायला. म्हणजे आपण या देहालाच मी म्हणतो आणि आत्म्याला आपण मी म्हणतो. पण देह म्हणजे देहाला काही स्वतःची बुद्धी नाही आहे. कळायला थोडं क्लिष्ट आहे, म्हणून नीट पुन्हा इथेच थोडंसं एक्सप्लेन करते मी की देहबुद्धी म्हणतात पण देहाला काही स्वतःची बुद्धी नसते. मग त्या देहाला बुद्धी कोण देतं? तर इनकार्नेटेड सोल. आपण ऐकलंय इनकार्नेटेड सोल. इनकार्नेटेड सोल म्हणजे काय, की आता थोडासा डीपर लेवलचा एक वेगळा नवीन कॉन्सेप्ट मी थोडा समजावते इथे, की जो आपल्या सामान्यांना माहिती नाही. पण आता आम्ही जेव्हा या प्राणी किलिंगचे गुरु जे आहेत त्यांनी आणि थिओसॉफी म्हणजे आणखीन जास्त खोलात शिरल्यानंतर डीपर अंडरस्टँडिंग डेव्हलप होतं आणि रियालिटी हळूहळू कळायला लागते, आणखीन जास्त खोलाचं ज्ञान मिळायला लागतं. तर आपल्याला वाटतं की आपला हा आत्मा एवढाच आहे, तर तसं नाही आहे. आता मी फॉर एक्झाम्पल सांगते की आता ह्या बॉटलमध्ये पाणी आहे, ठीक आहे. या बॉटलमध्ये ही आता ह्याच्यात नाहीये, कमी आहे पाणी, पण हे पूर्ण भरलेली आहे. ह्यातनं ह्या बॉटलमधनं मी या बॉटलमध्ये पाणी थोडंसं टाकायचंय भरेपर्यंत, ठीक आहे. तर हा आहे इनकार्नेटेड सोल आणि हा आहे हायर सोल. मी प्रार्थना करताना आता पण म्हणलं की ऑल आवर हायर सोल्स, म्हणजे आपलं ओरिजिनल सोल एनर्जी पूर्णपणे वर एकीकडे आहे डिव्हाइन प्लेसला, आणि त्यातनं थोडासा अंश ह्याच्यात टाकलेला आहे. आणि धिस इज अवर फिजिकल बॉडी. आता हे थोडंसं वेगळं आहे, नवीन आहे सगळ्यांना कळायला, पण हे सत्य आहे. म्हणजे हे काही मी माझ्या हिशोबाने सांगत नाही आहे किंवा कोणीतरी एकच गुरु बोलले म्हणून नाही. हे रियालिटी आहे आणि हे आपल्या अभ्यासात शास्त्रात लिहिलेलं आहे. तर इनकार्नेटेड म्हणजे काय? शरीराच्या मध्ये मी मागच्या वेळेला ते भावले घेऊन दाखवलं होतं की तो इनकार्नेट होतो सोल, म्हणजे शरीर धारण करतो असं असतं. तर ह्याच्यातनं थोडासा मी ह्याच्यात टाकला, म्हणजे इथे बाकीचा उरलेला मोठा भाग इथे आहे आणि छोटासा भाग इथे आहे. आणि मग इथे आल्यानंतर
हा वरच राहतो आणि इथे आल्यानंतर हा सोल त्याचं ओरिजिनल फॉर्म विसरून जातो. म्हणजे जेव्हा मायेचा प्रभाव होतो, जेव्हा पहिला हुंकार बाळ पोटातनं बाहेर येऊन देतं, जेव्हा रडतं, तेव्हा ते म्हणतात, असं ग्रंथात म्हटलं आहे, काहो काहो, असं ते म्हणतं, सोहम सोहम म्हणतं आणि काहो नाही कोहम म्हणतं. बाहेर आल्यानंतर कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे असं म्हणायला लागतं. आणि पोटात असताना म्हणतात सोहमचा ध्यास त्याला लागलेला असतो, की मी तोच आहे, मी तोच आहे, असं तो अनुसंधानात असतो आत्मा, असं म्हणतात. ठीक आहे, पण जेव्हा त्याला मायेचा टच होतो, पहिल्या श्वासाबरोबर जन्माला बाहेर पोटातनं बाहेर आल्यानंतर या अर्थवर, त्या क्षणाला त्याला सर्व विसर पडतो की तो कोण आहे. आणि त्याचं हे ओरिजिनल जो फॉर्म आहे, हा मेन फॉर्म, तो तो विसरतो. आणि छोटासा जो इन्कारनेट झालेला सोल असतो, तो आपल्या हिशोबाने या शरीराला मी म्हणून, या बॉटलला मी म्हणून तो जगत राहतो. मग या बॉटलच्या सुखाचा, म्हणजे या शरीराचा कव्हरचा तो सतत विचार करतो. ह्याला आराम दिला पाहिजे, याला सुख मिळालं पाहिजे, याला सगळं मिळालं पाहिजे, याची मजा झाली पाहिजे, ह्याला आनंद मिळाला पाहिजे. तर हे कोणासाठी करत असतो? शरीरासाठी करत असतो, म्हणजे या चमडीसाठी आपण घातलेल्या, त्याच्यासाठी तो झटत राहतो. पण ज्या क्षणाला मुमुक्षु अवस्था येते, त्या क्षणाला लक्षात येतं की काहीतरी वेगळं आहे, आपल्या आतमध्ये काहीतरी शक्ती आहे. आणि तेव्हा ती आत्मजागृती म्हणतात. म्हणजे त्या आतल्या इन्कारनेट झालेल्या सोलला लक्षात येतं की मी आणि हे बाहेरची बॉटल ही वेगळी आहे. पाण्याला कळतं की मी म्हणजे बॉटल नाही, मी म्हणजे पाणी आहे आणि मी सर्वत्र व्याप्त आहे. आणि सगळ्या बॉटलमधलं पाणी एकच स्वरूप आहे. तसंच सगळे आत्मे एकच परमात्म्याचा अंश आहेत आणि सगळे एकच स्वरूप आहेत. आता हीच बाटली मी गंगेच्या पाण्यात ओतून दिली, तर त्यातनं ते वेगळं मिळणार आहे का आपल्याला? हे बाटलीतलं पाणी सेपरेट नाही होऊ शकणार, पाण्यात पाणी मिसळून जाईल. तसं आपला सोल परमात्म्याचा अंश असल्यामुळे, तो हायर सोल जो आहे, हा जो आहे, हा परमात्म्याचा अंश आहे. त्याचा अंश याच्यात टाकलेला आहे. असं ते थोडं 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 अंश स्वरूपात खाली खाली उतरतो तो. मी मागे आपण मला वाटतंय ह्याच्यामध्ये शंकराचार्यांच्या ग्रंथाच्या अभ्यासामध्ये, विवेक चूडामणीमध्ये पहिल्याच अध्यायात मी याचं सगळ्याचं वर्णन केलं होतं की सृष्टी कशी निर्माण झाली, हे सगळं मी त्याच्यात सांगितलं होतं. तर तो परमात्मा, परब्रह्म, सुप्रीम बिंग जो आहे, सुप्रीम परब्रह्मन, त्यांनी नुसत्या श्वासाने ही दुनिया बनवलेली आहे. आणि नुसता संकल्प करून त्याने आपला अंश प्रत्येक स्थितीमध्ये टाकलेला आहे, वाटलेला आहे, त्याचे पीसेस करून स्प्रेड केलेला आहे. आणि म्हणून ते सगळं तोच आहे. आपण तिथे आपलं अस्तित्व उरत नाही, हे हायर स्टेटवर गेल्यावर व्यक्तींना आणि संतांना कळायला लागतं की आपण असं वेगळे आहो नाही, आपण प्रत्यक्ष परब्रह्म आहो. आणि म्हणून तिथे ते सोहम, मी तोच आहे, अहम ब्रह्मास्मी चा कॉन्सेप्ट येतो, की मीच तो ब्रह्म आहे, मी वेगळा नाही. तर म्हणून मी ही कॉन्सेप्ट तुमच्यासाठी नवीन आहे, हायर सोल वाली, ती जी मी आता एक्सप्लेन केली, की हा मुख्य हायर सोल वर असतो आणि त्यातनं थोडासा खालच्या बॉटलमध्ये इन्कारनेट होतो. म्हणजे ह्यातलं थोडं पाणी मी जर या बॉटलमध्ये टाकलं, तर हे सेपरेट झालं. मग आणखीन तिसरी बॉटल घेऊन मी त्याच्यात थोडं टाकलं, तर ते वेगळं झालं. ठीक आहे. तर असा तो इन्कारनेट होतो सोल. आणि मग हा वरच राहतो. आणि जेव्हा मृत्यू पावतो, तेव्हा हा शरीर टाकतो, पहिलं शरीर म्हणजे फिजिकल बॉडी टाकतो. मग तो इमोशनल बॉडी मध्ये जातो, सोल ऍस्ट्रल बॉडी धारण करतो मृत्यूनंतर. फिजिकल बॉडी ड्रॉप केल्यानंतर ऍस्ट्रल बॉडी, मग ती एका पिरियड नंतर तीही ड्रॉप होते, मग मेंटल बॉडी, आणि मग वापस इथे जातो, मर्ज होतो याच्यामध्ये. आणि मग हा पूर्ण परब्रह्मामध्ये मर्ज व्हायला बरेच जन्म घ्यावे लागतात. आणि ते सुद्धा सांगते मी, तो कधी मर्ज होईल.
हा हायर सोल परब्रह्मामध्ये मर्ज तेव्हा होतो जेव्हा खाली येण्याचं कारण संपतं. येण्याचं कारणच उरत नाही, कुठलाही अनुभव घ्यायचा राहत नाही, परिपूर्ण होतो हा सोल. तेव्हा त्याला जन्माचं कारण उरत नाही आणि म्हणून तो एकरूप होऊन जातो परब्रह्माशी. अशी सगळी स्टोरी आहे, इतकं लंबा जर्नी आहे. असं पटकन झालं, मुक्ती झाली, एकरूप झालं असं नाहीये. त्याच्यामध्ये खूप एफर्ट्स लागतात. आणि विचार करा की सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला सुद्धा असं वाटतं की खूप म्हातारे लोक म्हणतात आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, किंवा कोणी व्यक्ती म्हणते प्रवास खूप केले, चला आता माझं खूप मन भरलं, पण म्हणून 10 दिवसांनी जर कोणी प्रपोजल ठेवलं की इकडे चालता का, तर माणसाला नाही जाता येत नसेल तरी वाटतं की अरे जरा माझं हे सगळं बरं असतं तर मी गेलो असतो, किंवा शरीर बरं असतं तर मी गेलो असतो, परिस्थिती बरी असती तर मी गेलो असतो. म्हणजे इच्छा मरत नाही अल्टिमेटली. मग इमॅजिन करा की त्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी किती जन्म घ्यावे लागतील हायर सोलच्या पार्टला. तर ही सगळी एवढी मोठी जर्नी आहे. मग तुम्ही म्हणाल हे संत वगैरे सगळे कसे येतात. मग जे हायर सोल जो मर्ज झालेला असतो अशा सोल्सचा, त्यांना ऑर्डर दिली जाते, त्यांना इन्स्ट्रक्शन दिली जाते की आता तुम्ही जन्म घ्या आणि जा आणि मार्गदर्शन करा. तुम्ही जे जसा पाथ चाललात ते मार्गदर्शन खाली जाऊन सर्वसामान्यांना द्या आणि त्यांना भक्ती शिकवा, त्यांना प्रेम करायला शिकवा, त्यांना दानधर्म करायला शिकवा, त्यांना चांगलं वागायला शिकवा, त्यांना ज्ञान योग म्हणजे ज्ञान संपादन करण्याची दीक्षा द्या. म्हणून असे वेगळ्या वेगळ्या योगाचे गुरु, ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग असे वेगळे वेगळे, हठयोग असे वेगळे वेगळे क्रियायोग टीचर्स जन्माला येतात. कारण त्यांना आज्ञा झालेली असते की तुम्ही जन्म घ्या आणि मार्गदर्शन करा. आणि म्हणून जर त्या चरित्रांना जेव्हा आपण वाचतो तेव्हा ते त्या चरित्रामध्ये खूप कमी असतात. ते जे सोल्स असतात म्हणजे संतांचे जे आत्मे असतात ते काही त्यांना जगण्यामध्ये इंटरेस्ट नसतो आणि ते मटेरियल फील्ड मध्ये कमी असतात. त्यांना काही इंटरेस्ट नसतो त्या सगळ्या गोष्टीत, प्रपंचात पैसा कमवण्यात. ते राममय असतात किंवा विठ्ठलमय म्हणा किंवा काहीही म्हणा, परब्रह्ममय असतात ते. त्यांच्या हिशोबाने हे मटेरियल वर्ल्ड काहीच नसतं. हे आपल्याला बघायलाही मिळतं त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये, कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये. तर त्याचं कारण असं आहे, कारण त्यांना सांगितलेलं असतं की जा आणि तुमचं कार्य करा, तुम्हाला एक काम दिलेलं आहे, टास्क दिलेला आहे, तो तुम्ही पूर्ण करून या. अशा पद्धतीने हे सगळं जग तो परमात्मा बसून सांभाळतोय. सगळं त्याचंच आहे, आपलं असं काही नाही. मुळात आपणही आपले नाही, आपणही त्याचेच आहोत. तर इथे आता येतं, आता आत्मसंगे सर्वेंद्रिय वृत्ती वावरती अर्थी आपुलाल्या. ह्या इन्कारनेटेड सोलला जेव्हा कळतं की अरे मी ह्या शरीरापासून अलग आहे, तेव्हा तो आपला आपला जगायला लागतो. तो ईश्वराच्या अनुसंधानात जगायला लागतो. मग सेपरेशन कोणाचं होतं? शरीराचं. देह बुद्धी, ती देह बुद्धी आपल्याला आत्म्याला नाचवत राहते, आतल्या पाण्याला आत्म्याला पाहिजे तसं. आता काय मला हे पाहिजे, आता काय मला आराम पाहिजे, आता काय मला ट्रिपला जायचंय, आता मला हे खावंसं वाटतं, मला हे बघावंसं वाटतं. अशी आतली देहबुद्धी नाचवत राहते आत्म्याला. बाहेर बाहेर आहे देहबुद्धी, आत्मा आत आहे. जसं हे पाणी आहे याच्यात, त्याला नाचवत राहते आणि मग ते आपलं करत राहतं सगळं. पण जेव्हा त्याला कळतं की अरे मी शक्तिमान आहे, हे देह शक्तिमान नाही आहे, हे देह काहीच नाही, त्याला स्वतःचा कॉन्शियसनेस नाही आहे. माझ्यात जो कॉन्शियसनेस आहे हायर लेवलचा, तो देहात नाही आहे. देहाला तर मी हँडल करायला पाहिजे, ह्यानी मला नाही हँडल करायला पाहिजे. हे जेव्हा ज्ञानाने कळतं की मी आत्मा आहे आणि आत्मारूढ शरीर असलं पाहिजे, आत्मा आरूढ असला पाहिजे शरीरावर, देह बुद्धी आरूढ नाही पाहिजे. हे जेव्हा आत्म्याला कळतं, जागृती होते आत्म्याची, मी कोण आहे याची, तेव्हा मग तो ह्या शरीराला जसा श्रीकृष्ण सारथी होऊन चालवतोय घोड्याला, तसा तो चालवायला लागतो. सगळ्या दश इंद्रियांच्या नाड्या ते घोडे सगळे आवळून धरतो आणि मग त्यांना सांगतो आता इथे पळा, आता इथे पळा. घोडे म्हणतील त्याप्रमाणे आत्मा नाही धावत.
इंद्रिय म्हणतील त्याप्रमाणे आत्मा नाही धावत. आत्म्याला पाहिजे तिथे इंद्रियांना एंगेज व्हावं लागतं. आणि इथे ती अवस्था आहे. आता आत्मसंगे सर्वेंद्रिय वृत्ती वावरती अर्थी आपुलाल्या, आपल्या आपल्या विषयात ते आत्म्याच्या मनाप्रमाणे जगतात. तिथे नाचानाच नाही. दीपाधारे जैसे गृहीचे व्यापार चालती साचार धनुर्धरा. जसा एका ठिकाणी दिवा लावला आहे त्याच्या दिव्यावरच थोडं थोडं जसा जसा उजेड असतो तसं आपलं आतलं काम चालू राहतं. लाईट जातात तेव्हा आपण मेणबत्ती एका कोपऱ्यात लावतो, पण काम चालू राहतं आपलं. तसं तैसी सर्व कर्मे तयाची या देही होनी जो राही योगयुक्त, तो स्वतः धारणा धरून असतो. धारणा ध्यान समाधी. आत्मा हा धारणा लावून बसलेला असतो आणि शरीराचं कार्य आपोआप होत असतं, कारण तिथे तो पुढे आहे. जैसे पद्मपत्र असोनी जळात जळे नव्हे लिप्त कदाकाळी. कमलपत्राचा हा विशेष हे आहे की ते चिखलातनं म्हणजे मडी वॉटर असतं. म्हणजे स्वच्छ तलाव असं नसतो तो. कमळाचा जो असतो तो, कमळ जिथे उगवतात तिथे खूप खाली असं दलदल सारखं आणि खूप जाळं असं ते कमळाच्या याचं पसरलेलं असतं. पण त्या घाणेरड्या पाण्यातनं त्याला वर काढल्यानंतर त्याला कुठलंही पाणी असं लागलेलं ओलं असं ते दिसत नाही. कमळाचं पान आणि कमळ, पाकळी त्याची दोन्ही, तर त्याप्रमाणे तो राहतो. म्हणजे काय ह्याचा अर्थ कमळाशी कसा लावणार आपण? तर सामान्य मनुष्य त्या विषयांमध्ये इंद्रियांच्या लिप्त होतो. म्हणजे काय? तर काहीतरी साधं म्हणजे आता एखादी टीव्ही सिरियल आपण मनुष्य बघतो, माणसं, तर आपण खूप त्याचा विचार करतो की अरे त्या बाई बरोबर असं झालं, त्या कॅरेक्टर म्हणजे आपण अगदी त्या सिरियलचा पार्ट होऊन जातो, त्या स्टोरीचा पार्ट होऊन जातो. कुठली घटना चालू असते त्याचा पूर्ण पार्ट होऊन जाणं म्हणजे मर्ज होणं, त्यातनं लिप्त होणं त्याच्यामध्ये. पण जो योगी आहे तो असा लिप्त होत नाही. तो सगळं बघत असतो, घरातही सगळं चालू असतं, पण तो सेपरेट असतो त्याच्यापासून. तो त्याच्यात असा घुटमळलेला नसतो. कोपऱ्यात जाऊन बसला आणि डोळे बंद केले तर त्याचं ध्यान लागू शकतं. नाही तर सामान्य माणसाचं काय होईल? जे डोळ्यांनी दिवसभर बघितलेलं असतं ते सगळं फिरत राहतं डोक्यामध्ये, आतमध्ये विचार स्वरूपात. डोळे बंद केले तरी आतल्या डोळ्यांपुढे ते चालू राहतं, अंतरदृष्टीपुढे. होतं असं. खूप विचार येतात, मग इथे खाजेल तिथे खाजेल, इथे काहीतरी होईल तिथे काहीतरी होईल. शरीराच्या जाणीवा नाचवत राहतात, लक्ष लागत नाही, कॉन्सन्ट्रेशन होऊ शकत नाही. पण त्याचं तसं होत नाही, कारण तो कमळाच्या पत्राप्रमाणे असा काढला संसारातनं की तो सेपरेट आहे. त्याला ते लिप्त नाहीये, ओला नाहीये तो प्रपंचात, असूनही मोकळा आहे. निसंग म्हणतात त्याला. दुसरी हे आहे डेफिनेशन, निसंग. त्याला संगती नाहीये, संगाने बांधलेलं नाहीये त्याला. लिप्त नाही झालेला आहे, अलिप्त. हे शब्द सगळे योगासाठी येतात, जो असा योगी आहे. जैसे पद्मपत्र असो निजळात जळे नवे लिप्त कदाकाळी, तैसा सर्व कर्मे करोनी पार्था, करोनी तो पार्था पावेना सर्वथा कर्मबंधा. मग अशा पद्धतीनं जेव्हा तो योगी कर्म करत राहतो, प्रपंच करतो, व्यवसाय करतो, समाजात जगतो, सगळं कार्य करतो, अख्खं जीवन जगतो, पण तो कुठल्याही बंधनात अडकत नाही. तर कर्मबंधन, बंधन म्हणजे काय? तर घेणं देणं प्रत्येक नात्याचं, आई वडील, नवरा बायको, बहीण भाऊ, समाज, नोकरीची जागा, सगळीकडे प्रत्येक नात्यात एक घेणं देणं आहे. त्या बंधनामध्ये जेव्हा माणसं अडकतात तेव्हा त्यांना त्यांना पुन्हा पुन्हा त्याच त्याच आत्म्याबरोबर यावं लागतं, वेगळ्या वेगळ्या नात्यांनी. हेही मी मागे सांगितलेलं आहे. कर्मबंधन घेऊन येतं दोन व्यक्तींना एकत्र जन्मांमध्ये. आणि मग दोन्ही असतं, चांगलं असतं किंवा वाईटही असू शकतं. चांगलं असेल तर एकमेकांना मदत करणारं असतं. म्हणजे आता आपण हे सगळं नात्यांबद्दल बोलतो, आजपर्यंत मी तशीच उदाहरणं दिली.
पण आता मला जेव्हा माणसं भेटतात, माझा अनुभव मी सांगते, की मैत्रिणी वगैरे असतात कुठल्या कुठल्या किंवा कोणी पण काहीतरी विशेष मेसेज देऊन जातं, की मग आपण अडलेलं असताना त्या व्यक्तीचा फोन येतो किंवा आपण फोन करावा तर ती व्यक्ती आपल्याला उत्तर देते. जबकि काही संबंध नसतो किंवा त्या व्यक्तीकडनं आपल्याला हेल्प येते. तर ते सपोर्टिव्ह कर्म कर्मांचं हे झालं, रिलेशन झालं. बंधन नाही म्हणू शकत त्याला. बंध केव्हा म्हणतात आपण? बंधन जेव्हा म्हणतो जेव्हा ते त्रासदायक असतं. बंध म्हणजे बांधणं, बांधून ठेवणं, मुक्त नाही. म्हणजे म्हणून कर्मबंधन का म्हणतात? जेव्हा तिथे निगेटिव्ह एनर्जीचं बंधन असतं, तिथे ते बांधलं जाणं असतं. पण मी आणि ती मैत्रीण काही बांधले गेलेलो नाही होत आम्ही एकमेकांना, किंवा कोणीही जो मला मदत करतो, मला भेटतो एखादा, मला काहीतरी माहिती देतो आणि निघून जातो, तर तो आणि मी काही कर्मबंधनाचं नसतं. ते बंधन नाहीये. दोघही मुक्त असतात तिथे, दोन आत्मे. ते गुड रिलेशन म्हणतो आपण, की पूर्वजन्मात कुठेतरी काहीतरी असेल चांगलं नातं, तेच नातं आता घेऊन आले, पुन्हा एकदा मदत केली, आपापले निघून जातात. पण कर्मबंधनाचं नातं हे वेगळं असतं. तिथे देणं आणि घेणं राहून गेलेलं असतं. हे हे कळलं पाहिजे, हा फरक आहे त्यातला. आणि देणं घेणं झाल्यानंतर हेही सांगते, की कर्मबंधन सुटल्यानंतर, कार्मिक बंधन संपल्यानंतर, म्हणजे अगदी ते आई मुलगी असू देत, शेजारी असू देत, किंवा नातलग असू दे किंवा मैत्रीण असू दे, पूर्ण सेपरेट होतात. पुन्हा कधीही भेटत नाहीत. योग नाही येत तो भेटीचा. हे पण आहे, की कर्मबंधन जर एखाद्या जन्मात येऊन संपलं, न्यूट्रल झालं, समान झालं, की सेपरेट. मला मागे एक पेशंट होती माझी, म्हणजे मैत्रीण होती ती, प्राणिक हिलिंग मधली, पण ती डिप्रेशन पेशंट होती स्वतः. तर तिने शिकली होती तरी तिने काही वापर नाही केला स्वतःवर हिलिंगचा. आणि डिप्रेशन डिसऑर्डर होती आणि नवऱ्यालाही काहीतरी प्रॉब्लेम होता, ओसीडी होतं त्याला. तर ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, म्हणजे एकच वस्तू काहीतरी पुसत राहतात वगैरे असे, जे ते इरिटेटिंग थोडीशी बिहेवियर असते अशा लोकांची. बाकी नॉर्मल सगळं, नोकरी वगैरे सगळं, बाकी सगळं नॉर्मल. तर ती मुलगीनी मला हिलिंग सांगितली. तर मी करायला घेतली, कारण माझी मैत्रीणच होती ती. मी म्हणलं ठीक आहे, मी करते." पण मग एका सर्टन स्टेज नंतर ती माझ्यावर डिपेंडन्सी, म्हणजे हे सायकोलॉजी मध्ये सांगितलेलं आहे, की ते पेशंटशी तुम्ही रिलेशन बनवायचं नाही. ही एथिकल लॉ मध्ये येतं, हे एथिक्स मध्ये येतं सायकोलॉजीच्या, की तुम्ही डिस्टन्स मेंटेन करायचं पेशंट बरोबर. कारण मग ते कुठेतरी तुम्हाला जवळचा मानून तुमच्याशी जास्त हे क्लोज व्हायला लागतात. तर तिचं तसं व्हायला लागलं. म्हणजे रात्री 12 नाही, संध्याकाळ नाही, दुपार नाही, सकाळ नाही, ती दिवसातनं 4-4, 5-5 फोन मला असे सतत करायला लागली. आणि एक दिवस काहीतरी माहिती नाही, माझं काहीतरी अॅनिव्हर्सरी होती का काहीतरी होतं, आम्ही बाहेर चाललो होतो आणि तिचा फोन आला. तर ते इरिटेटिंग होतं, म्हणजे मला नाही पण माझ्या फॅमिलीला ते इरिटेटिंग झालं, की ही सारखी फोन करते. तर मी तिला सांगायचा हाच प्रयत्न करत होते, की हे बघ, मी आता करतेय तुझी हिलिंग, आपण दोघी आता मैत्रिणी आहोत, आता आपण हे करतोय, पण मी सांगू शकत नाही की मी तुझ्या बरोबर कायम राहीन. कारण माझं असं स्वच्छ मत आहे, की जेव्हा त्या माणसाशी आपलं घेणं देणं संपतं, तेव्हा ती व्यक्ती निघून जाते किंवा आपण निघून जातो त्याच्या लाईफ मधनं. तिथेच असलो तरी सेपरेट होतो, काही संबंध उरत नाही. तर मी तिला म्हणलं, इतकी डिपेंडन्सी चांगली नाही, स्वतःला हँडल करता आलं पाहिजे. मी तुला टेक्निक सांगते, सगळे सोल्युशन देते, हळूहळू प्रॅक्टिस कर आणि स्वतःला सांभाळायला शिक. असं बरोबर नाही दुसऱ्यावर डिपेंड राहणं. नंतर कळलं, म्हणजे तिला, म्हणजे काही प्रॉब्लेम पुढे वाढला नाही. तिच्या लक्षात आलं. मी म्हणलं हे एथिक्सचा भाग आहे हा, आणि हा तुला फॉलो करायला पाहिजे. तर तिला ते कळलं नंतर, कारण ती ग्रॅज्युएट, म्हणजे जॉब करणारी होती, एज्युकेटेड होती, चांगली इंजिनियर वगैरे. ते प्रॉब्लेम इतका झाला नाही. पण सांगायचा मुद्दा असा, की ज्या क्षणाला
तुमचं घेणं देणं असतं काही जन्मांमध्ये, मी तिला मदत करणं असेल किंवा तिला माझ्याकडनं काहीतरी घेणं राहिलं असेल, देणं राहिलं असेल, तेवढ्या पुरता आमचा संबंध आला. आता त्याच्यानंतर ती तिथेच होती, मीही तिथे होते इतके वर्ष. पुढे आमचा गंमत म्हणजे अजिबात कॉन्टॅक्ट नाही. म्हणजे दिवाळीला वगैरे मेसेजेस होतात, पण ती तिचं लाईफ एन्जॉय करतेय, माझं चालू आहे. आजही आम्ही मेसेज करतो, पण ते कनेक्शन नाही आहे. आणि ते कदाचित तिला रिकॉल झालं असेल नंतर माझं वाक्य. तर असं होतं, म्हणजे तुम्ही तिथेच असता, पण तुमचं घेणं देणं काही उरत नाही. आणि गुड टर्म्स मध्ये ते रिलेशन मेंटेन होतं, पण देणं घेणं राहत नाही काही. देवाणघेवाण होत नाही, ना विचारांची, ना वस्तूंची, ना कर्माची, ना ऍक्शन्सची, थॉट ऍक्शन स्पीच काही होत नाही तिथे. असं आहे. तर हे आहे ते कर्मबंधन. तर असं त्याला काहीच उरत नाही जो अशा पद्धतीनं जगतो. जो इंद्रियांपासून अलिप्त असतो त्याला कर्मबंधन नाही. तो अडकत नाही कशामध्ये. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगीन कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्म शुद्धये. जयाची चाहूल लागेना बुद्धी ते अंकुरेना ये जेथे मनोधर्म. ऐशा कर्मा लागी अर्जुना साचार शारीर व्यापार हेची नाव. करोनिया सोपे सांगेन हे बोल जैसी हाल चाल बालकाची. योगी जन तैसी कर्मेती सकळ करीती केवळ शरीरजी. पंचभूतात्मक जयाची चाहूल लागेना बुद्धी ते अंकुलीना जेथे मनोधर्म. ऐशा कर्मा लागी अर्जुना साचार शारीर व्यापार हेची नाव. शरीराचा काय आहे? व्यापार आहे. आपलं काम धाम आपण करतो, ज्याचा जे जे काम करताना बुद्धीला कुठलाही स्पर्श होत नाही, अशा पद्धतीनं तो काम करतो. म्हणजे आपलं काय होतं, आपण सामान्य माणसं काम करत असतो तेव्हा आपलं मनही त्याच्यात गुंतलेलं असतं, बुद्धी त्याच्यात लागलेली असते, सगळी इंद्रिय त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असतात. आणि आपण म्हणतो पण, हो मी ही अमुक व्यक्ती खूप मनापासून काम करते, ह ही अगदी तन मन लावून काम करते. ही कौतुकाची गोष्ट आहे व्यवहारामध्ये. पण आध्यात्मिक दृष्ट्या जर पुढे बघायला गेलं, स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट मध्ये इतकं तन मन धन लावून ते इतकं गुंतलं नाही पाहिजे की त्यातनं बाहेर पण नाही येता येणार, अडकलं अडकलंच राहील. तर ते तिथे कामाचं नाहीये. तर हा जेव्हा काम करतो, जयाची चाहूल लागेना बुद्धी ते अंकुरेना जेथे मनोधर्म. मनात विचार सुद्धा अंकुर फुटत अंकुर फुटला म्हणजे काय, नवा विचार असा उगवला तसं काहीही होत नाही. ऐशा कर्मा लागी अर्जुने साचार शरीर व्यापार ह्याची नाव. शरीरानं नुसतं काम व्यापार धर्म करायचा म्हणजे काय, कार्य करत राहायचं, शरीराला कार्यास लावायचं आणि आत्म्याला परमात्म्यात लावायचं. अशा पद्धतीनं त्याची जगण्याची पद्धत असते. करोनिया सोपे सांगेन हे बोल जैसी हालचाल बालकाची. उत्तम उदाहरण दिलेलं आहे. छोटं बाळ असतं, ते करत असतं, त्याला काही ते बोट बोट तोंडात घालून करण्यामध्ये त्याची काही बुद्धी लागलेली नसते की आता हा मी आता हे असं बोट घेतो, असं तोंडात टाकतो, इथे अडकवून ठेवतो, असं काहीही नसतं. काही मनात विचार नसतात, आपलं नुसतं मस्त मजेत पडून असतं. भूक लागली की ओरडतं, आणि काय झालं की आणखीन ओरडतं. त्यांना फक्त सायकोलॉजी मध्ये दिलेलं आहे हे, की ती सायकोलॉजिकल डेव्हलपमेंटचं पार्ट आहे, की फक्त त्यांना शरीराचं काहीतरी बिनसलं की रडायचं माहिती असतं. तेवढीच डेव्हलपमेंट झालेली असते ऑर्गन्सची आणि ब्रेनची. ती ती सेटअपच आहे तसा. तर त्यांना तेवढंच कळतं, भूक लागली की ओरडायचं, आणि सूशी लागली की ओरडायचं, बस. झोप आली तर ओरडायचं, नाही झोपवलं तर. त्यांना तेवढा सिस्टीम तशीच काम करते. तर म्हणजे सांगायचा मुद्दा असा, की बाळ कसं उगीच हे काय आलं, तो काय केला, ह्यानी काय केलं, बाबांनी काय केलं, हे कधी होतं माहितीये का?
थोडेसे बाळ 5-7 महिन्याची झाली की त्यांना माणसं कळायला लागतात. मग अमुक गेला, अमुक आला, मग आई आली की हसणार, वडील आले की हसणार, परका माणूस आला की बघत राहणार किंवा मान फिरवणार. हे सगळं अक्कल आल्यानंतर सुरू होतं. मग त्याचं डोकं गुंतायला लागतं. मनोधर्म सुरू होतात त्याचे, की आई आवडती, बाबांना आवडते, ओरडतात, असं सुरू होतं सगळं. आजी ओरडते, आजोबा प्रेम करतात, असं काहीतरी हिशोब लावायला, रिलेशन लावायला सुरुवात करतात. कॉन्सेप्ट डेव्हलप व्हायला लागतात. पण म्हणून इथे त्यांनी बाळाची उपमा दिली. छोटस बाळ, तान्ह बाळ, त्याला कसं त्याचं सगळं सोपं असतं. काही कुठेही गुंतागुंत नसते. असं तो जगत असतो. शरीराचे नुसते व्यापार चालू असतो. धर्म चालू असतात आपले. खाणं पिणं, पोटाला खाल्लं जातंय खालून, व त्याला सुसू होते, पॉटी होते, सगळं होते, म्हणजे आराम. त्याच्यामध्ये काही हे खाल्लं ते खाल्लं, हे पाहिजे ते पाहिजे, काही नाही. काही नखरे नाही, काही नाही, काही नाही. शरीर चालवायचंय म्हणून अन्न खायचं, शरीर साफ व्हायला पाहिजे म्हणून एलिमिनेशन होणार. इतकं सोपं व्यापार. योगी जन तैसी कर्मे ती सकळ, करी ती केवळ शारीरजी. म्हणजे शरीरापुरती कर्म करतात ते, शरीराला आवश्यक तेवढी. म्हणजे आता अन्न, शरीर चाललं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही जर योगे म्हणजे हिमालयन योग्यांची जर चरित्र खूप सारी आहेत, ती जर वाचली, म्हणजे एक ते श्री एम आहेत, ज्यांचं अप्रेंटिसशिप ऑफ योगी काहीतरी आहे, हिमालयन योगी. ते पुस्तक वाचा, किंवा आपले काय नाव त्यांचं, श्रीधर स्वामींचं वाचा, किंवा कुठल्याही, हे जे सगळे असे लग्न न केलेले योगी होते, जे हिंडत होते, आणि असं संन्यासी योगी होते, त्यांची जर चरित्र वाचलीत, तर तुम्हाला वाचताना कळेल की नुसतं पायांनी चालायचं चालायचं चालायचं, ऊन डोक्यावर आल्यानंतर कुठेतरी बसायचं, अन्न ब्राह्मणाकडनं जिथे जे मिळेल ते खायचं, कधी नुसती फळं, कधी व्यवस्थित जेवण, कधी नुसतंच पाणी पिऊन, एखादं काहीतरी छोटस शेंगदाणे खाल्ले आणि पाणी प्यायलं आणि झोपलो, अशा टाईप मध्ये त्यांच्या आपल्याला चरित्रामध्ये ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं. तर म्हणजे काय, की फक्त शरीराला काय थोडंसं अन्न आवश्यक आहे. जेव्हा ते आतली रस निर्मिती होते, त्यावेळेला भूक लागते आपल्याला आतड्यांमध्ये. तर ते अन्न मागतं, कारण पचनाचे सगळे द्रव सुटायला लागतात, त्याचं सिक्रेशन सुरू होतं. तेवढ्या पुरतं अन्न लागतं. मग त्यांना ते अन्न म्हणजे अग्नी येतो. अग्नीला जशी आहुती देतात, तसे ते नाभी केंद्राच्या अग्नीला आहुती देण्यापुरतं काहीतरी अन्न घालावं लागतं. मग ते तेवढं घालतात आणि पुढच्या प्रवासाला लागतात पाणी पिऊन. मॅक्झिमम पाणी पिऊन काढतात ते लोक. असं चहाच लागतो, संध्याकाळी 4ला चहा, उठल्या उठल्या चहा, असं काही नाटकं नाही. कॉफी पाहिजे, मग ती अमुकच पाहिजे, अमुकच ब्रँड पाहिजे, असंही नाही. किंवा काय फळं अमुक पाहिजेत, जे मिळेल ते, ज्या ज्या प्रदेशात जे अवेलेबल असेल, कोणाच्या घरात काय अवेलेबल असेल, ती हे माधुकरी मागणारे जे होते संन्यासी, ते घेऊन खायचे, त्यांना जे मिळेल ते. तर अशा पद्धतीनं शरीराला जो पाळतो, त्याच्याबद्दल इथे वक्तव्य केलेलं आहे, की शरीर धर्म म्हणजे बाळ बाळ म्हणतं का, मला हे का काल तुम्ही छान भात दिला होता पेज सारखा, असा तो छान होता आई, असं सांगत नाही. आपण जे तोंडात भरवतो ते बिचारं खातं. म्हणजे अगदीच, म्हणजे काही ज्या आया अगदीच न काही कळणाऱ्या असतील तर फारच हाल म्हणायचे त्या बाळाचे. आपण अगदी ते बघणार, गरम आहे का, फार चटका तर नाही तोंडाला बसणार, छान टेस्ट लागते का. ते बाळाला टेस्ट नावाचा कॉन्सेप्टच डेव्हलप झालेला नसतो. पण आई सगळं बघत असते त्याचं, की ह्याला काय घातलं पाहिजे. तशी या योग्यांची आई कोण आहे माहितीये का, तो परमात्मा. त्याला माहिती आहे की ह्याच्या पोटात काय घालायचं. आणि म्हणून एखाद्या दिवशी जर अन्न मिळालं नाही, तर ते म्हणतात, ठीक आहे, परमात्म्याची अशी इच्छा आहे की आज मी मी ही परीक्षा पास झालं पाहिजे, आणि मी तसंच चालायचं आहे, आणि अमुक ठिकाणापर्यंत मला पोचायचं आहे. त्यांची आई असते परमात्मा. जशी बाळाची आई, बाळाचं काय द्यायचं, किती वाजता काय द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं, किती गोड द्यायचं, किती तिखट घालायचं,
मसाला घालायचा का नाही, की अगदीच छान हे करून द्यायचं, मऊ करून द्यायचं, हे सगळं आई ठरवते. तशी योग्यांची आई परब्रह्म असते. ती ठरवते की ह्याला किती वाजता कोणाजवळ कोण भेटवला पाहिजे आणि कोणाच्या हातनं जेवण द्यायचं. इतकं सुंदर त्यांचं मस्त योग्यांचं हे असतं, म्हणजे छान वाटतं ते. ऍक्च्युली असं जगलं पाहिजे. पंचभूतात्मक झोपता शरीर मनाचे व्यापार स्वप्नी जैसे वासनेचा कैसा पसारा हा पाहे नवल हे नोहे काय पार्था देहालागी हो न देता जागृत कैसी भोगवित सुख दुःखे इंद्रियासी नाही जयाची वार्ताही व्यापार तो पाही मानसिक ऐसा जो केवळ मानस व्यापार करीती साचार तोही योगी परिकर्मे बद्ध न होती ते पाही अहंभाव नाही म्हणून या. आता मनाचा व्यापार पण म्हणलाय, शरीराचा व्यापार आपल्याला त्यांनी सांगितला. आता मनोव्यापार कसा असतो? तर पंचभूतात्मक शरीर झोपल्यानंतर मग काय करतं? आपलं जे शरीर असतं ते झोपल्यानंतर आत्मा असतो, तो ऍस्ट्रल फील्ड मध्ये जातो, बाय डिफॉल्ट जातो, प्रत्येकाचा जातो. आणि आपल्याला ते असं स्वप्न विप्न असं काय काय असं अनुभवास येतात. वासनेचा कैसा पसारा हा पाहे नवल हे नोहे नोहे काय पार्था देहालागी हो न देता जागृत कैसे भोगवित सुख दुःखे. तेच सांगितलंय की माणसं काय करतात, झोपल्यानंतर एकदम काहीतरी आपल्या घरात अमुक झालं, अमुक भेटला आणि घाबरून उठतात. म्हणजे सुख दुःख झोपेमध्ये सुद्धा पंचभूतात्मक शरीर झोपलेलं असलं, सुषुप्तीमध्ये असलं, तरीही सुख दुःख माणसं अनुभवत असतात. आणि ती सुख दुःख म्हणजे स्वप्न सृष्टी. स्वप्नामध्ये आपण सुख दुःख कधी भीतीनं जागे होतो, कधी सुखात सुखावतो. अरे वा छान होतं, कशाला उठवलं, मस्त स्वप्न पडलं होतं. असं माझ्या मुलीनीच एकदा काहीतरी गंमत, आई कशाला उठवलं तू, मी मस्त काहीतरी एक स्टोरी वाचत होते. म्हणलं अरे ह्यांनी काय आनंद व्हायचा स्टोरी वाचून झोपेमध्ये. तर असं सुख दुःख अनुभवत असतं ह्याच्यामध्ये, झोपेमध्ये सुद्धा माणूस. इंद्रियासी नाही जयाची वार्ताही व्यापार तो पाही मानसिक ऐसा जो केवळ मानस व्यापार करीती साचार तोही योगी. तोही योगीच आहे असं ते म्हणतायत. तो शरीर व्यापार हा मानस व्यापार करणारा योगी, जो झोपल्यानंतर सुख दुःख अनुभवत असतो. परिकर्मबद्ध न होती ते पाही अहंभाव नाही म्हणून या होता भूतबाधा भ्रमोनिया चित्त मग तो भ्रमिष्ठ वागे जैसा. त्याला मग काय होतं? परिकर्मे बद्ध न होती ते पाही अहंभाव नाही म्हणून या होता भूतबाधा भ्रमोनिया चित्त मग तो भ्रमिष्ठ वागे जैसा इंद्रिय व्यापारी नसे काही ताळ सर्व ही अमेळ क्रिया होती. ह्या सामान्य माणसाच्या व्यवहाराचं त्यांनी वर्णन केलेलं आहे की तो मनाचा व्यापार त्याचा चालू असतो झोपेमध्ये. कर्मबंधनात तो तशा पद्धतीनं अडकत नाही, कारण तिथे मानसिक ह्यानी व्यापार चाललेला असतो. पण भूतबाधा झाल्याप्रमाणे मग भ्रमिष्ठासारखा काही लोक बडबडतात झोपेमध्ये किंवा बाहेर आल्यानंतर. इंद्रिय व्यापारी नसे काही ताळ सर्वे ही अमेळ क्रिया होती. त्याला काही तालबद्धपणाच काही नाही, काही कसंही काही होत आहे. रूप तरी देखे आळविले ऐके शब्द बोले मुखे नेणी वेत ऐसे काजे विण करी जे सकळ कर्म ते केवळ इंद्रियांचे सर्वत्र जाणीव ठेवोनी जे होते साच बुद्धीचे ते कर्म जाण बुद्धीचे नेतृत्व स्वीकारोनी चांग वावरती मग दक्षतेने तरी ते नैष्कर्म्य स्थिती तेही पूर्ण गेले ओलांडून धनुर्धरा बुद्धीपासोनी या शरीरापर्यंत अहंतेची मात नाही तेथे म्हणून ते कर्मी वर्तता ही जाण शुद्ध होती पूर्ण स्वभावेची कर्तृत्वाहंकार गाळोनिया जे जे स्वभावे निपजे कर्म जात तेची ते नैष्कर्म्य ऐसी ही पावन गुरुगम्य खुण जाण तेजी.
नेणिवेत रूप आवाज तरी देखे रूप तरी देखे आ, आळविले ऐके शब्द बोले मुखे नेणिवेत न कळता तोंडाने शब्द घेत राहतात. रूप तरी देखे आळविले एके शब्द बोले मुखे नेणिवेत ऐसे काजे विण करी जे सकळ कर्म ते केवळ इंद्रियांचे. इंद्रियाला काहीही न गुंतवता ते कर्म करत राहतात. सर्वत्र जाणीव ठेवून जे होते साच बुद्धीचे ते कर्म जाण. बुद्धीचे नेतृत्व स्वीकारोनी चांग वावरती मग दक्षतेने. परी ते नैष्कर्म्य स्थिती तेही पूर्ण गेले ओलांडून धनुर्धरा. बुद्धीपासोनिया शरीरापर्यंत अहंतेची मात नाही तेथे. बुद्धीलाही अहंकार नाही आणि शरीराला तर त्याहून नाही. अहंकाराची हे त्यांनी पार पलीकडे निघून गेलेले आहेत. म्हणून ते कर्मी वर्तताही जाण शुद्ध होती पूर्ण स्वभावेची. आतून अंतर्बाह्य शुद्धी त्यांची झालेली आहे. कारण कर्म करीत असले तरी ती कर्माच्या अतीत आहेत आणि त्यांची बुद्धी आणि शरीर दोन्हीही अलिप्त आहे. कर्तृत्वाहंकार गाळोनिया जे जे स्वभावे निपजे कर्म जात. म्हणून ते कर्मी वर्तताही जाण शुद्ध होती पूर्ण स्वभावेची. कर्तृत्वाहंकार गाळोनिया जे जे स्वभावे निपजे कर्म जात. तेची ते नैष्कर्म्य ऐसीही पावन गुरुगम्य गुण जाणतीजे. आता शांत रस भरोधी सर्वत्र सांडोनिया पात्र वाहू लागे. की जे नये बोले ताविता बोलोन तयाचे व्याख्यान झाले येथे. इंद्रियांचा पांग चांग झाला दूर श्रवणाधिकार तयासीच. असो पुरे आता नको बोलू फार सोडूनी साचार कथा भाग. श्लोकसंगतीत येईल व्यत्यय म्हणून विषय नको दुजा. आकळाया जे का येईना मनासी शोधिता बुद्धीसी सापडेना. बोली बोललासी तेची तू सकळ दैव अनुकूल म्हणूनिया. स्वभावे सर्वथा जे का शब्दातीत तेची होय प्राप्त बोला माझी. तो जो निष्काम कर्मयोगी आहे त्याचंच पूर्ण हे वर्णन केलेलं आहे की त्याचं कर्तृत्वाचा अहंकार गळून गेलेला आहे आणि त्याची ते नैष्कर्म्य ऐसी ही पावन गुरुगम्य खुण जाणतीजे. गुरु गुरुचं हे ज्यांनी ओळखलं आहे महत्व आणि गुरुची खूण ज्याला पटलेली आहे आणि तो निष्काम कर्मामध्ये स्थित आहे अशा व्यक्तीचं वर्णन पूर्णपणे इथे केलेलं आहे. आता शांत रस भरोनी सर्वत्र सांडोनिया पात्र वाहू लागे. की जे नये बोल दाविता बोलोन तयाचे व्याख्यान झाले येथ. हे मी खूप सगळं वर्णन करून सांगितलं. आता म्हणतो पुढे आता फार बोलू नको. आता ह्याचा किती तुला वर्णन करून हे सगळं सांगू. बोली बोललासी तेची तू सकळ दैव अनुकूल म्हणून या स्वभावे सर्वथा जे का शब्दात इथं तेची होय प्राप्त बोला माझी. तरी आणि कालचे काय प्रयोजन गीतार्थ व्याख्यान करी आता. श्रोत्यांची ही ऐसी जाणोनी उत्कंठा म्हणे दास आता निवृत्तीचा. श्रीहरी पार्थाचा संवाद गहन तोची सावधान ऐका पुढे. मग पार्था लागी बोले जनार्दन अर्जुना होन दत्तचित्त. दत्तचित्त म्हणजे दिले आहे लक्ष ज्याने असा म्हणजे एकाग्र होऊन ऐकतो आहे तो. ऐक आता साच योग्याचे लक्षण तुझ निवेदिन संपूर्णत्वे. युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांती माप्नोति नैष्ठिकीम. अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. तरी आत्मज्ञाने होऊनी संपन्न गेला जो विटोन कर्मफळा. जगा माझी शांती तयासी साचार रिघोनिया घर माळक घाली. आत्मज्ञानाने म्हणजे मी आत्ताच सांगितलं ते ज्ञान. मी आत्मा आहे ह्याचं ज्ञानाने संपन्न झाल्यानंतर कर्मफळाचा त्याला वीट येतो की काही त्याच्यामध्ये त्याचं काही मन रमत नाही. कर्मफल म्हणजे हेच केलं ह्याचं चांगलं फळ,
हे केलं ह्याचं पाप, असं काही ते करत बसत नाही तो, कारण पाप त्याच्याकडनं घडत नाही, कारण तो कर्मबंधनात अडकण्यासाठी काही करत नाही. कर्म शुद्ध होतं त्याचं. जगामाझी शांती तयासी साचार, रिघोनिया घर माळ घाली. परी प्रापंचिक लोक जे आणिक तयासी बंधक होती कर्मे, तेणे कर्म बंधे मग बळकट बसोनिया गाठ कामनेची, तेथे फळ भोग खुंट्या लागी जाण, राहिले खिळवण संसारी ते. जसं खुंट्याला गाय बांधलेली असते, जनावर बांधून ठेवलं असतं ते तिथेच राहतं, त्याला कितीही पळायचं म्हणलं तरी ते पळत नाही. तसं प्रापंचिकाची अवस्था तशी होते. रिघोनिया घर म्हणजे घरात जाऊन, जगा माझी शांती तयासी साचार, शांतता जी आहे, आत्मशांती म्हणतो आपण, म्हणजे ज्याला रात्री झोप झोप शांत लागते म्हणतात ना, ती कुठलीही चिंता नाही, बिलकुल चिंतामुक्त, अगदी झिरो, झिरो स्ट्रेस आणि फिअर, वरीज झिरो लेवलवर, अशा प्रकारची आत्मशांती, ती त्याच्या घरी जाऊन त्याला हार घालते, असं त्यांनी म्हणलंय. म्हणजे अखंड त्याच्या सोबत असते योग्याच्या, जो आत्मज्ञानाने संपन्न आहे आणि कर्मफळाला जो विटला आहे, कर्मबंधनातनं बाहेर आलेला आहे, अशा योग्याला आत्मशांती, जी शांती नावाची जी एनर्जी आहे, ती जाऊन हार घालते घरी जाऊन, इतका तो दिव्यतेला जाऊन पोचतो. पण त्याच्या उलट प्रापंचिकाची अवस्था अशी आहे की तो कर्मबंधनात अडकतो. आणि कर्मबंधन कसं असतं? बंधन म्हणजे ऍक्च्युली खुंट्याला बांधलेल्या जनावरासारखं, तुम्हाला पुन्हा 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 तिथेच 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 वापस यावं लागतं. म्हणजे एखादं जसं ते हे लागतं म्हणतात ना, जागेवरनं फिरून परत आला तिथेच आलो चौकात, तसं होतं त्या सोलचं, म्हणजे आत्म्यांचं किंवा माणसांचं, की पुन्हा पुन्हा तेच लोक, तेच सोल बरोबर देणं घेणं चालूच राहतं, चालूच राहतं. त्याच्यावर सोल्युशन मागेही अनेकदा सांगितलंय, सगळ्या संतांनी सांगितलंय, फॉरगिव्हनेस, फॉरगिव्ह अँड फॉरगेट, बेस्ट सोल्युशन. त्याच्यात शिवाय कर्मबंधनातनं मुक्ती होत नाही. कर्मबंधनातनं मुक्त व्हायचं असेल तर रोज सगळ्यांना फॉरगिव्ह करा, फॉरगिव्ह करायचं आणि फॉरगिव्हनेस मागायची, दोन्ही पाहिजेत. आणि मग विसरून जायचं, सोडून द्यायचं म्हणजे, आणि ते कोणालाही न सांगता करायचं, चुपचाप झोपायच्या आधी. कर्मबंधनातनं मुक्त व्हायचं असेल तर सगळ्या संतांनी, अगदी दत्त महाराजांनी म्हणजे दत्तप्रभूंनी सुद्धा माफी मागण्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय सांगितलेला नाही. तेणे कर्मबंधे मग बळकट बसोनिया गाठ कामनेची, कामना म्हणजे वासना, जी वापस येण्याची, काहीतरी राहिलं म्हणून यावं लागतं ना, हे अनुभवायचं राहिलं, ते सुख उपभोगायचं राहिलं, आता श्रीमंती झाली तर अमुक राहिलं, बिझनेसमन व्हायचं राहिलं, असं करून तो आत्मा सारखा 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 येत राहतो. आणि मग ते जे कर्मबंधन असतात, तेच लोक, तेच सोल वेगळ्या वेगळ्या नात्यामध्ये जसं बंधन असेल त्या प्रकारच्या रिश्ते घेऊन तो येतात सगळेजण तिथे. आणि मग ते खुंट्याला बांधल्यासारखे एकाच ठिकाणी सगळेजण परत 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 येत राहतात. असा तो संसाराला खिळून राहतात, असं त्यांनी सांगितलंय. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी, नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन, सकाम तो चित्ती ठेवोनी आसक्ती, कर्मे जैशा रीती करी येथे, तैसा योगी तोही तरी कर्मे सर्व, परी नसे भाव कर्तृत्वाचा. एक मिनिट हा.
काम तो चित्ती ठेवणी आसक्ती, कर्मे जैसा कर्मे जैसा रीती करी येथे, तैसा योगी तोही करी कर्मे सर्व, परी नसे भाव कर्तृत्वाचा. म्हणून तो पार्था स्वभावेची जाण, राहे उदासीन कर्मफली, मग जेथे पाहे तेथे सुख कोंदे, म्हणे तेथे नांदे महाबोध. फलत्यागी योगी दिसे देहवंत, नवद्वार युक्त देही वर्ते, परी असोनीही नसेची तोही तो देही, करोनीही काही करी ना तो. करुणी अकर्ता असं म्हटलं जातं. जे सर्व कर्म करुनी, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विदेहराज जनक. ह्याच्याशिवाय मला कुठलंही उदाहरण अशा वेळेला सुचत नाही. कारण आपण डोळ्यांनी बघितलंय, म्हणजे चरित्र ऐकलंय, वाचलंय, की एवढा मोठा राजर्षी म्हटलंय, राज ऋषी म्हणजे राजा असूनही ऋषित्व, असा तो जसा कर्मात अडकला नाही, कधी कर्म करूनही तो अकर्ता होता, तशा पद्धतीनं हे योगी असतात. उदासीन असतात कर्मफळामध्ये, म्हणजे मला काही कर्म केल्याने त्याचं फ्रूट अवेलेबल होईल, काहीतरी फायदा होईल, अशी कुठल्याही पद्धतीनं उदासीन असतात. तिथे कुठली भावना नसते त्यांची. मग जेथे पाहे तेथे सुख कोंदे, म्हणे तेथे नांदे महाबोध. आता ह्यासाठी ना ते एक मीरेच्या मूवी मध्ये, मीराबाई, संत मीराबाई जी मूवी आहे, त्याच्यामध्ये एक गाणं आहे की मी नेहमी त्याचा मागे पण एकदा उल्लेख केला होता, मला आताही त्याचे शब्द नाही आठवत आहे. पण मला जर दगड दिला तर मी त्याच्यावर झोपेन, कधी मला खाट दिली तर मी त्याच्यावर झोपेन, जशी परिस्थिती असेल तशी मी राहीन, पण श्रीकृष्णाशिवाय दुसरं माझं मन कुठेही रमत नाहीये, अशी तिची अवस्था आहे. तर हीच आहे ती योगी अवस्था, की काही हवं नको पण तिथे राहतच नाही, काही एक्सपेक्टेशन्सच राहत नाहीत. हा पुढचा श्लोक केवढा आहे? न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः, न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते, जैसा सर्वेश्वर अकर्ता साचार, परिचराचर तोची रची. परमात्म्याची तीच अवस्था आहे. मी आत्ताच सगळं एक्सप्लेन केलं की परब्रह्माने स्वतः नुसतं संकल्पाने ही सृष्टी रचली आहे, आणि तो असूनही नसल्यासारखा आहे आपल्यामध्ये. म्हणजे प्रत्यक्ष बघायला गेलं तर तो अस्तित्व त्याचं दिसत नाही, त्याच्या बदल्यात आपण दिसतो एकमेकांना. पण आपल्यामध्येच तो परब्रह्म प्रत्यक्ष देह मंदिरात स्थिर आहे आपल्या, तुमच्या, माझ्या, सर्वांच्या, प्राणी मात्रांच्या, झाडांच्या, फुलांच्या, नदी नाले, डोंगर दऱ्या, सगळ्यामध्ये तोच व्याप्त आहे. असा सर्वेश्वर अकर्ता साचार, परिचराचर तोची रची, आणि करता ऐसे म्हणावे तयासी, तरी तरी तो सर्वांशी अलिप्तची. त्याला असं म्हणूही नाही शकत, हा पहा हा यांनी सृष्टी रचली, कारण तो डोळ्यांना दिसतच नाही, ऍब्स्ट्रॅक्ट फॉर्म मध्ये आहे तो. की तो सर्व कर्मी सर्वांगे संपूर्ण, राहे उदासीन यथार्थत्वे. सर्व कर्मांमध्ये असूनही तो उदासीन आहे, दिसत नाही. विघडे ना घडी अकर्तेपणाची, मोडे ना तयाची योग निद्रा. योग निद्रेत आहे तो, सर्व करतो आहे पण स्वतः मात्र योग निद्रेमध्ये स्थिर आहे. ती त्याचे हे कधी तुटत नाही योग निद्रा. परिपंच महाभूतात्मक सारा उभारी पसारा स्वभाव येतो, जयाची या जीवी असोनिया नाही, कोणाचा केव्हाही धनंजया. स्वभावता जग होत जात पाही, तयासी वार्ताही नसे त्याची. परमात्मा श्रीकृष्ण योग निद्रेत, विष्णूला आपण बघतो योग निद्रेमध्ये आहे, आणि तरीही सृष्टी चालू आहे, त्याची काळजी घेतली जाते, सगळं पाहिला जातोय प्रपंच सारा सृष्टीचा, आणि तो मात्र अलिप्त आहे. अशा अवस्थेत परमात्मा स्वतः असताना आपण मात्र सगळं विचित्र पद्धतीनं जगावं, हा हे आहे, विपरीत भाव आहे, सगळा विचार केल्यानंतर लक्षात येतो. आपण इथे थांबूया, 5 वाजले. डिस्कशन करायचं असेल तर करू.